नमस्कार मित्रांनो, मी ना आज तुम्हाला माझा साधा पण काहीतरी खास असलेला जो दिवस आहे ना, तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मी माझा जो दिवस आहे ना, तो ना कसा खास बनवते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल. तरीही मी सांगते, की तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा. ऑफिसमधून आल्यानंतर ना अगोदर पहिलं काम म्हणजे मी फ्रेश व्हायला गेली. फ्रेश झाल्यानंतर ना, इकडं माझं असं नट्टापट्टाचं चालू होतं. यातलं काही आपल्याला जास्त कळत नाही. तरी पण ना, थोडं म्हणलं हे करायला काय जातं. त्यामुळं नंतर मी फ्रेश झाली आणि आता होतं ते म्हणजे माझ्याकडे मोठा टास्क होता. तो म्हणजे घर साफ करण्याचा आणि हा ना दररोजचा एक टास्क असतो, जो की आल्यानंतर याला कंप्लीट करावंच लागतं. त्यामुळे सगळं म्हणजे मी फ्रेश झाले आणि नंतर ना इकडं घराची क्लिनिंग करायला सुरुवात केली होती. आता म्हणलं आपण कसे चकाचक तयार झालेलो आहोत ना, तसंच आपण घरालाही चकाचक सजवूया आणि तेच करून ना मी इकडं रूम आवरायला घेतली होती. आता हे काम केल्याशिवाय तर ना मलाही चांगलं नाही वाटत आणि बघणाऱ्यांना पण चांगलं नसतं वाटत. त्यामुळे ना अगोदर इकडं मी क्लिनिंगचंच काम चालू केलं होतं. म्हणलं जेवण काही नंतरही बनवता येईल. पण हे जर का अगोदर केलं ना, तर आपल्यालाही नंतर छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं. त्यामुळे इकडं मोठ्या आवाजामध्ये गाणे लावले आणि माझं काम आवरायला सुरुवात केली होती मी. इकडे अगोदर ना हा टेबल आहे ना, तोच आवरायला सुरुवात केलेली. तो टेबल आवरला. नंतर दिवसभर इकडे-तिकडे काही वस्तू ठेवलेल्या असताना, ते ठेवून घेतल्या. कारण सकाळी ना म्हणावं तितका काही टाईम भेटत नाही. कारण सकाळी 6 वाजता जरी मी उठत असली, तरी म्हणजे सकाळचा टाईम ना कसा जातो तेच नाही समजत. कारण 6 वाजता उठल्यानंतर अगोदर घरामधल्या आणि अंगणामधल्या सगळीकडे झाडून घ्यायलाच अर्धा तास निघून जातो. तो झाल्यानंतर मी म्हणजे घरामध्ये मला डब्बा आहे, पण मग दोघांसाठीही सकाळचा नाश्ता ते करून जायला मला त्यात अर्धा तास तरी जात असेल. हे करत-करत किंवा बाकीचं देवपूजा, स्वतःसाठी थोडा वेळ म्हणजेच जर काही मोबाईलमध्ये अपडेट असेल, तर ते करणे किंवा मोबाईल थोडा वेळ चेक करणे, त्यात मी थोडा वेळ घालवतेच. ते झाल्यानंतर ना माझी म्हणजे जवळपास 8 तरी वाजतातच आणि हे सगळं झाल्यानंतर मी ना ऑफिसला जायला रेडी होते. ते झाल्यानंतर दिवसभर तर काही ऑफिसमध्येच जातो. तिथून आल्यानंतर ना मी फ्रेश होते आणि बाकीची जी काही घरातली कामे राहिलेली असतात ना, सकाळी झालेली नसतात, तेच अगोदर करायला घेते. कारण आल्या-आल्या तर लगेच काही काम करावं वाटत नाही. पण मग आल्यास थोडा वेळ रिलॅक्स होऊन कधी चहा घेते, तर कधी घेतही नाही. पण जर कधी जास्तच कंटाळा आला ना, तर चहाशिवाय काही ऑप्शन नसतो. त्यामुळे पण असं नाही की कंपल्सरीच असतो. त्यामुळे कधी घेते, कधी नाही. पण रिलॅक्स मात्र दररोजच होते आणि ते झाल्यानंतर आल्यास अगोदर फ्रेश होऊन नंतर सॉन्ग ऐकत थोडा वेळ बसते. कारण हे ऐकल्यास ना मला खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे दररोज ना आल्यास अगोदर गाणे लावून मी थोडा वेळ ऐकत बसते आणि नंतरच ना थोडं शांत वाटलं किंवा आपण थोडे स्टेबल झालो ना, तरच मी बाकीचे कामं करायला घेते. आणि एवढी काही घाई पण नसते, की आल्यास लगेच जेवण बनवा किंवा 6 वाजताच येते त्यामुळे लगेच काही जेवणाची पण तयारी नाही केली तरी चालतं. त्यामुळे थोडा वेळ ना मी स्वतःसाठीच घालवते. त्यामुळे मला थोडा वेळ जे काही करावं वाटेल ते मी करत बसते. थोडा वेळ सॉन्ग ऐकते. नंतर मी थोडा वेळ मोबाईलमध्ये सीरियल बघत बसते आणि तेच झाल्यानंतर ना मी फ्रेश होऊन बाकीचीच कामे करायला घेते. हे करत-करत जवळपास 7 तरी वाजता आणि ते झाल्यानंतर ना संध्याकाळ तर झालेलीच असते. त्यामुळे नंतर देवपूजेची तयारी. कारण जर संध्याकाळची देवपूजा केली ना, तर मनही प्रसन्न वाटतं आणि घरही फ्रेश वाटतं. त्यामुळे घरामध्ये, अंगणामध्ये, तुळशीपुढे सगळीकडे अगोदर
दिवा लावून, नंतर घरामध्ये धूप लावून घ्यायचा आणि नंतरच जेवण बनवायला सुरुवात करते. आज पण माझ्याकडं थोडा जास्तच वेळ होता. त्यामुळे अगोदर सगळं काम ठेवलं आणि मी फ्रेश होऊन ना घरातील ही सगळी क्लिनिंगची जी कामे आहेत ना, तेच करायला घेतली होती. ही क्लिनिंग नाही म्हणता येत, पण ना दररोजचं आपण कसं करतो, एखादी वस्तू लागलेली असते ना, तेच घेतो आणि नंतर ती तशीच ठेवून देतो. त्यामुळे हे जे इकडं-तिकडं ठेवलेलं होतं ना, तेच आवरून घेतलं.